आता संध्याकाळी 6च्या 6 बातम्यांमधली पहिली बातमी पाहूया सुकाणू समितीतल्या मतभेदांची। राज्य सरकारने शनिवारी शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा केली। त्यानंतर शेतकरी आंदोलनकर्त्यांच्या सुकाणू समितीची मुंबईत आज या बैठकीनंतर सुकाणू समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुकाणू समितीतल्या नेत्यांचे मतभेद समोर आले। सरकारची कर्जमाफी अमान्य असल्याचं सुकाणू समितीच्या नेत्यांनी सांगितलं। त्यानंतर आपले हक्क मिळवण्यासाठी राजकारणात उतरून निवडणूक लढणार असल्याचं सुकाणू समितीच्या नेत्यांनी सांगितलं। त्याचवेळी सुकाणू समितीच्या दुसऱ्या नेत्यांनी मात्र त्याला विरोध केला। एक लक्षात घ्या की एक लक्षात तो विषय आज नाही, आज कर्जमुक्तीचा विषय आज आंदोलनाचा मुद्दा आहे। आम्ही सांगतो ना, दादांना बोलत दादा बोलत याच्यामध्ये एक भूमिका आमची आज निवडणूक नाही। समजा निवडणुकीपर्यंत काही शहाणपणानं सुचलं तर मग आम्हाला काही पर्याय द्यायची गरज नाही, परंतु निवडणुकीपर्यंत जर अशाच आडमुठी भूमिका घेऊन येत चालणार असतील हो नक्की 100% निवडणुकीत उतरणार। त्याच्याबद्दल काही झाकून ठेवायचं काम नाही। कोणी असं म्हणेल की आम्ही हे निवडणुकीसाठी करतोय असाही आक्षेप कोणी घेतला नाही। आज आम्हाला बघा एक मी बोलतो नाही याच्यामध्ये मतभेद करू नका। आपल्याला निवडणुकीला जावंच लागेल, निवडणुका सोडून काही होत नाही। याच्यामध्ये एकूण लक्षात घ्या आज तो विषय आज विषय नाही, आज 2 वर्ष सुकाणू समितीचा मुद्दा नाही, आजचा विषय घ्या मॅडम। नाही, आजचा महत्त्वाचा विषय आपण डायव्हर्ट का करताय? मुद्दा करणार नाही। अच्छा, कर्जमुक्तीचा महाराष्ट्रासमोरचा सगळ्यात महत्त्वाचा विषय झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।